नमस्कार मंडळी. नुकतंच मी जी. ए. कुलकर्णी यांचं पारवा हे पुस्तक वाचलं. त्यातील कथा, नात्यातील गुंतागुंत, जगण्यासाठी करावी लागणारी धडपड, अपमानित जीवन, घुसमट, त्यातून एक मोकळा श्वास घेण्याचा केलेला प्रयत्न, या सगळ्या गोष्टी अधोरेखित करतात. यातील मत्स्यकन्या ही गोष्ट वेगळी वाटली, त्यामुळे मी त्याचं वाचन करत आहे. तेव्हा ऐकूया कथा मत्स्यकन्या. त्या मत्स्यकन्येचे जीवन एखाद्या मुक्त मधुर गीताप्रमाणे होते. सोन्याच्या धाग्याप्रमाणे दिसणारे केस वाऱ्यावर उडवी, लाटांवर तरंगत, निळ्या पाण्यातून हिंडत तिच्या आयुष्याचे दिवस जात होते. जीवनोत्साहाने तिने मध्येच केस हलवले की त्यांच्यातून मोती पोवळी उधळत असत. तिच्या डोळ्यात दुःखाची छटा नाही, कारण तिला अश्रू माहीत नव्हते. तिच्या चेहऱ्यावर जरेची छाया नाही, कारण तिच्या जगात मृत्यूला स्थान नव्हते. पण तिचे अर्धे अंग माशाचे होते. पाचूसारख्या बेटावर ती कधीतरी एकाकी बसली की तिला त्या कुरू खवल्या खवल्यांच्या अंगाची शरम वाटे. समुद्रावर तहान भागवण्यासाठी आलेल्या ढगाला तिने म्हटले, हे माझे अंग कसे नाहीसे होईल? मला सांग, मी तुला समुद्रातील सारी पोवळी देईन. ढग म्हणाला, मला माहीत नाही. शिवाय मला पोवळी कशाला हवी? मला हवे आहे पाण्याचे टप्पोरे थेंब. मग तिने साऱ्या क्षितिजावर सोनेरी शालूचा पदर पसरून चाललेल्या संध्येला विचारले, हे माझे अंग कसे नाहीसे होईल ग? मला सांग, मी तुला समुद्रातील सारे मोती देईन. संध्या म्हणाली, मला माहीत नाही. शिवाय मला मोती हवेत कशाला? माझ्याजवळ उदंड सोने आहे. तिने सावळ्या मखमली पावलांनी हिंडणाऱ्या रात्रीला म्हटले, हे माझे अंग कसे नाहीसे होईल? मला सांग, मी तुला समुद्रातील सारी रत्ने देईन. रात्र म्हणाली, मला माहीत नाही. शिवाय मला रत्ने हवीत कशाला? माझ्या केसात कोट्यावधी तेजस्वी हिरे आहेत. मत्स्यकन्या हताश होऊ लागली. अखेर तिने समुद्रातील वृद्ध पुरुषास विचारायचे ठरवले. त्याचे वय पर्वत दऱ्यांपेक्षा जास्त होते. किनाऱ्यावर आदळलेल्या अगदी पहिल्या लाटेचा ध्वनी त्याने ऐकलेला होता. समुद्रात नाहीशा झालेल्या अनेक वैभवशाली शहरांची नावे त्याला माहीत होती. त्याच्या तळाशी एका प्रचंड लाटेवर बसून तो साऱ्या सागरावर हिंडे. त्याचे पांढरे शुभ्र केस लाटेच्या फेसात मिसळत. रात्री लाट एखाद्या गुहेत शिरे व त्या घनगंभीर नादाच्या सानिध्यात तो विश्रांती घेई. मत्स्यकन्या त्याला म्हणाली, हे माझे अंग कसे नाहीसे होईल? वृद्ध पुरुष म्हणाला, त्याच्या खालची लाट क्षणभर स्थिरावली. तुझ्या आयुष्यात अविस्मरणीय दुःख निर्माण झाले की हे सारे खवले गळून पडते. दुःख म्हणजे काय? ते कसे मिळेल? त्याला किती मोती पोवळी द्यावी लागतील? तिने उत्सुकतेने विचारले. दुःख मिळवता येत नाही, ते यावे लागते. वृद्ध पुरुष मान हलवत म्हणाला. गलबते बुडत असता मानव असहाय्यपणे आक्रंदू लागला की दुःख येऊ शकते. पण त्यावेळी तर त्यांचे हावभाव पाहून मला हसू येते. मत्स्यकन्या म्हणाली. हिवाळ्यापासून निसटण्यासाठी पाखरे दूर चालली असता मध्येच थंडीने गोठून पटापट पाण्यात पडू लागली. भरती ओसरताच जमिनीवर अडकलेले प्राणी धपापू लागले. आपली सारी मुले समुद्रात बळी दिलेली आई किनाऱ्यावर मृत डोळ्यांनी उभी राहिली. दूर क्षितिजावर चाललेल्या प्रियकराकडे पाहत एक तरुणी भग्न हृदयाने किनाऱ्यावर बसून राहिली. आत्यंतिक निराशेने खचून एखादा माणूस जीवनओढ निष्ठुरपणे तोडून समुद्रात उडी घेण्यासाठी खडकावर उभा राहिला की दुःख हलक्या पावलाने येऊ शकते. मत्स्यकन्या गोंधळून गेली. हे सारे तिने पाहिले होते, पण तिच्या आयुष्यात दुःख आले नव्हते. ती विनवणीच्या स्वरात म्हणाली, मग तुम्हीच मला तुमच्या जवळचे थोडे दुःख का देत नाही बरं? वृद्ध पुरुष क्षणभर स्तब्ध झाला. तो म्हणाला, माझ्याजवळही दुःख नाही. मी खूप पाहिले आहे,
परंतु सहन मात्र केले नाही. माझे जीवन अनंत आहे, परंतु सर्वत्र मी परका आहे. वृद्ध पुरुष लाटेवर बसून निघून गेला. अनेक ठिकाणी त्याला फिरायचे असते, त्यामुळे त्याला एका जागी फार वेळ थांबता येत नाही. मत्स्यकन्या हताश होऊन एकाच जागी बसून राहिली. ढग आले गेले, पण ती त्यांच्याशी बोलली नाही. संध्या तिच्याकडे दररोज पाहत असे व सोने उधळत असे, पण ती तिच्याशी बोलत नसे. रात्र अगदी तिच्या जवळून जात असे. मधून मधून एखादी चांदणी खुडून तिच्याकडे टाकत असे, पण मत्स्यकन्या तिच्याकडे पाहत नसे. तिच्या काही मैत्रिणींनी पसाभर पोवळी गोळा केली व तिच्या समोर धरली. त्या म्हणाल्या, राणी, तुझ्या ओठासारखे पोवळे साऱ्या समुद्रात नव्हते, पण आता पहा, तुझे ओठ कोमेजलेले दिसत आहेत. ते का बरं? तिच्या काही मैत्रिणींनी पसाभर गुलाबी तेजस्वी मोती आणले व तिच्या समोर धरले. त्या म्हणाल्या, तुझ्या कांतीपुढे सर्वात तेजस्वी मोती शर्मत असे, पण आता पहा, तुझी कांती सुकलेली का दिसत आहे? पण मत्स्यकन्या खाली पाहत मूक बसे. एक दिवस तिची तंद्री मोडली. किनाऱ्यावरील वाळूत एक तरुण येऊन बासरी वाजवू लागला. तेथे तिचे स्वर तिने कधीच ऐकले नव्हते व त्याच्या स्पर्शाने तिचे अंग मोहरून गेले. त्या स्वरात अंधारा रात्रीची सघनता होती. हिवाळ्यातील वाऱ्याची शीतलतेची धार होती. ओल्या वाळूची आर्द्रता होती. मत्स्यकन्या किनाऱ्याजवळ आली व म्हणाली, हे स्वर तू कुठून मिळवलेस? मला संगीत येते. त्या संगीताने समुद्रातील रत्ने चांदण्यांप्रमाणे झळाळू लागले. मी संगीत ऐकलेले आहे, त्याने पृथ्वी कंपित होते. मी वाऱ्याचे संगीत ऐकलेले आहे, त्याने समुद्रभूमीचा थरकाप होतो. पण त्यात तुझ्या स्वरांची उत्कटता नाही, कारण त्या स्वरात माझ्या जीवनाचे दुःख आहे, तो म्हणाला. त्याच्या भोवती निरनिराळ्या तरल रंगातील आकृत्या उभ्या होत्या. बाजूला विविध रंगांच्या पाकळ्या पडलेल्या होत्या आणि खाली सुंदर चित्रांचे वस्त्र पसरले होते. त्या आकृत्या कोण आहेत? मत्स्यकन्येने आश्चर्याने विचारले. मी माझ्या आयुष्याचे गीत गायले, त्या स्वरांच्या त्या आकृती आहे, तो म्हणाला. या सुगंधी पाकळ्या कसल्या? मी माझ्या स्मृतींचा गुच्छ केला, त्याच्या काही पाकळ्या इथे पडल्या. आणि ते मोहक वस्त्र, माझ्या स्वप्नांचे मी वस्त्र विणले, ते इथे पसरले, तो म्हणाला. मत्स्यकन्येने तसले काहीच पाहिलेले नव्हते की गुंग झाली. बासरीचे आर्त स्वर पुन्हा येऊ लागले. कसले आहे तुझ्या जीवनाचे दुःख? मत्स्यकन्येने मध्येच विचारले. मी स्वप्नात एक मूर्ती पाहिली, तिचा शोध घेत मी हिंडत आहे, बासरीच्या स्वरात तो म्हणाला. ती माझ्यापेक्षा सुंदर होती. तिचे केस असे सोनेरी आहेत, तिच्या ओठांवर पोवळी होती. किंचित हसत मत्स्यकन्येने त्याला विचारले. छे, ती अगदी साधी होती. तिच्या डोळ्यांच्या कडा ओल्या होत्या व तिचे ओठ थरथरत होते. आणि तरी तू तिचा शोध घेत आहेस? मत्स्यकन्येने विचारले. तिला त्याचा हा वेडेपणा समजेना. तोच तिला आठवण झाली. मला तुझे थोडे दुःख देशील? मी तुला रात्रीची लाल पहाट करणारी माणके देईन. दुःख असे मिळत नाही, ते यावे लागते. बासरीतूनच त्याने उत्तर दिले. पण मत्स्यकन्या निराश झाली नाही. कधीतरी तो बासरी अपुरी वाटून मोडून टाकेल, ते असह्य होऊन आपले दुःख समुद्रात फेकेल, अशी तिला आशा वाटली. दररोज त्यावेळी तेथे येऊन ती ऐकत बसू लागली. बासरीचे स्वर ओल्या कळ्यांप्रमाणे सारखे ठिपकत तिला मधून मधून गलबतात बुडालेल्यांचे रुदन ऐकू येऊ लागले. पाखरे गोठून पाण्यात पडू लागली की तिची झोप चाळवू लागली. ती अगदी किनाऱ्याजवळ येऊन बसे, पण तेथे पृथ्वीची शपथ असल्याप्रमाणे असहाय्य होऊन ती थांबे. त्या संध्याकाळी तरुण गीत थांबवून उभा राहिला व त्याने बासरी कमरेला खोचली. उद्या याच वेळी मी वाट पाहीन, मत्स्यकन्या म्हणाली. आता उद्या नाही, परवा नाही, तरुण हताशपणे म्हणाला. मी येथून जाणार आहे.
त्या निळ्या टेकड्यांपलीकडे सोनचाफ्याच्या प्रदेशात, नंतर गोपुरांच्या देशात व पुढे विशाल देवदारांच्या छायेत माझा प्रवास हा असाच चालायचा. तिचे मन एकदम वृद्ध झाले. तिच्या मनावरील दडपण एकदम वाढले व तिला गुदमरल्यासारखे वाटू लागले. जर तू जाणार आहेस तर मग मलाही ने तुझ्याबरोबर, ती आवेगाने म्हणाली. मी तुला कसा नेणार माझ्याबरोबर? माझे सारे जीवन या स्वप्न व्यक्तीसाठी आहे, तो म्हणाला. शिवाय माझ्या जगात तू राहशील तरी कशी? आम्ही माणसे दिवसाच्या क्षणिक लाटेवर जगतो. तू मला ने, मला लाटांवर तरंगण्याची सवय आहे, विनवणीच्या स्वरात ती म्हणाली. पण आमची लाट, आमचा दिवस निराळा. 2 प्रेमांच्या छायेत आमच्या प्रवासाची सुरुवात होते खरी, पण प्रत्येकाने आपला प्रवास एकट्यानेच करायचा असतो आणि त्याचा शेवट होतो तो एका अगदी एकाकी अलिप्त कोपऱ्यात. आमचा दिवस निराळा. त्याच्या डोळ्यात संध्याकाळी अश्रू असतील की ओठांवर हसू असेल, हे सकाळी सांगता येणार नाही. दर क्षणी आयुष्याचा एक एक मणी कायमचा तुटून जातो. तारुण्यावर सारखे वार्धक्याचे वारूळ जमत असते. प्रत्येकाला मृत्यूची छाया चिकटलेली आहे आणि आमचा आनंदही दुःखाच्या ओल्या पावलांनी हिंडत असतो. या माझ्या जगात तू कशी राहशील? नाही नाही मत्स्यकन्ये, तुझ्या माझ्यात हा असा अनंत किनारा आहे. मी जातो. ओल्या वाळूत क्षणभंगूर पावले उमटवीत चालू लागला. मत्स्यकन्या बेभान झाली. तिच्या आयुष्याचे कवच फुटल्यासारखे झाले. गुहेत लाट शिरावी त्याप्रमाणे ओला अंधार तिच्या मनात भरून राहिला व ती व्याकुळ झाली. तिने किनारा ओलांडण्याची धडपड केली व भग्न आवाजात ती म्हणाली, मला ने, मला ने. त्याने चमकून मागे पाहिले तो परतला. त्याने तो आवाज पूर्वी ऐकला होता. मत्स्यकन्या किनाऱ्यावर उभी होती व तिच्या अंगावरील खवले वितळून गेले. तिचा चिरयौवनी संगमरवरी चेहरा मृदू झाला व डोळ्यात रात्रीच्या तुकड्याची सावळी छाया आली. तिच्या आवाजात मानवी कंप होता. तू तू येथे? तो आनंदाने उद्गारला. तू मला स्वप्नात दिसलीस. मी तुझ्यासाठी सारे आयुष्य एक प्रवास बनवला. त्यांच्या भोवतालच्या साऱ्या तरल आकृती तिच्यात मिसळून गेल्या. जमिनीवरील स्वप्नवस्त्र आपोआप तिच्या भोवती लपेटले. त्याने पाकळ्या गोळा केल्या व तिच्या केसात खोवल्या. त्याने बासरी काढली व हलकेच ती लाटांवर सोडून दिली. आता तूच माझ्या आयुष्यातील स्वर आहेस, असे तो तिला म्हणाला आणि ओल्या वाळूत पावले उमटवत ती ओल्या डोळ्यांनी त्याच्यासोबत चालू लागली. तिला निरोप देण्यासाठी वृद्ध पुरुष लाटेवर बसून आला. त्याने बरोबर आणलेली फेन पुष्पे किनाऱ्यावर टाकली व तो सावकाश मागे परतला. कशी वाटली कथा? नक्की सांगा. धन्यवाद.